नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता 15 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार होणार काय। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। खरंच मग 15 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार होणार का। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी 4400 ते 4700 च्या दरम्यान आहे। देशामध्ये दिवसाला जी सोयाबीनची आवक होत आहे, ही आवक तब्बल 2.25 लाख क्विंटलची आहे। ही आवक आपल्याला इथून आता प्रत्येक आठवड्यामध्ये दिवसागणिक कमी होताना दिसेल। जशी जशी आवक कमी होईल, जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होईल, तसा तसा मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार। हा जो गॅप आहे, ही जी तफावत आहे, ही सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 15 फेब्रुवारी पर्यंत 4500 ते 4800 च्या दरम्यान पोहोचणार असं आमच्या रिसर्च टीमचं मत आहे। पण 15 फेब्रुवारी पर्यंत जागतिक सोयाबीन बाजारातील दबावामुळे सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार जाण्याची या ठिकाणी शक्यता अजिबात दिसत नाही। मग विक्रीचा जर विचार आपल्या मनात असेल तर लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनची विक्री तुम्हाला एकदाच करायची नाही। सोयाबीनची विक्री ही 3 टप्प्यात करायची, ज्यामधील पहिला टप्पा 4600 च्या भावावर 25% विक्री करा। 4800 च्या भावावर दुसरा टप्पा 50% विक्री करा। उर्वरित 25% सोयाबीन जर तुम्हाला चुकून मुकून फेब्रुवारी महिन्यात 5000चा भाव मिळाला तर तिथं 25% विक्री करा। या 3 टप्प्यात जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल 100% फायदा, कारण भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी शक्यता अजिबात दिसत नाही। तर यामुळं आपण टप्प्याटप्प्यात सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल फायदा। भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।